तुम्ही कधी विचार केला आहे का की वेळ जसा पुढे सरकतो तसा पुरावा बदलतो? तर आज आपण जाणून घेणार आहोत लॉ ऑफ प्रोग्रेसिव्ह चेंजेस म्हणजे नेमके काय. कोणतीही गोष्ट वेळेनुसार बदलत जाते. म्हणजे जसे गुन्ह्याच्या ठिकाणी मृतदेह असेल तर ती बॉडी कुजायला चालू होते. कोठेतरी तुम्हाला रक्त मिळाले असेल, बायोलॉजिकल फ्लुइड मिळाले असेल, ते सुद्धा बदलत जाते, त्याचा कलर चेंजेस होत जातो. हा कायदा कुठे वापरला जातो? तर हा कायदा वापरला जातो क्राईम सीन इन्व्हेस्टिगेशनमध्ये. कारण तेथे बॉडीची स्थिती कशी आहे, ती कशी टाईमनुसार बदलत गेली याची माहिती आपल्याला मिळते. त्याचबरोबर डॉक्युमेंटमधील एज काढण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. कारण की आपण ज्यावेळी एज तपासत असतो तो वेळेनुसार बदलत असतो. जर तुम्हाला क्राईम सीनवर रक्ताचे डाग मिळाले असतील, बायोलॉजिकल फ्लुइड मिळाले असेल, ते सुद्धा टाईमनुसार बदलत जातो, त्याचा कलर बदलतो. तर हा कायदा कशासाठी वापरतात? तर हा कायदा मोस्टली क्राईम सीन इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपणाला जी मृतदेह मिळाला असतो, जो बॉडी मिळालेली असते, तर तो गुन्हा किती टाइम पूर्वी घडलेला आहे, किती वेळापूर्वी घडलेला आहे हे पाहण्यासाठी त्याचा उपयोग होतो. की मृत्यूची वेळ कधी होती, त्याच्यामध्ये किती चेंजेस झालेले आहेत, एज ऑफ डॉक्युमेंट काढत असताना त्या डॉक्युमेंटला किती एज झालेला आहे, तसेच तो पुरावा किती जुना आहे हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये माहिती करून घेऊ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि या कायद्याचं उदाहरण सुद्धा आपण एक कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशाच अनेक वेगवेगळ्या व्हिडिओसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद.